हे अक्षर परिचयाचं नीट कळलं आता. पण बाराखडी कशी शिकवायची? ताई म्हणाल्या ना की काही अक्षर झाली की काना मात्रा शिकवायचे म्हणून. सकाळी आम्ही वर्गात पाहिलं, ताई मुलांना मात्रा शिकवत होती. पण मात्रेला मात्रा न म्हणता ती ए असं म्हणत होती. मी खरं तर तेव्हाच विचारणार होते तुम्हाला, पण वाटलं व्यत्यय येईल ना. प ला मात्रा पे असं न शिकवता प ए पे असं का शिकवत होती ती? काय काना, मात्रा, वेलांटी ही नावं आधीच जर शिकवली ना तर मुलांना वाचायला अडथळा होतो. म्हणजे 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 एकदा का स्वरचिन्हांची नावं शिकवली मुलांना की मुलं कसं वाचतात? क ला काना का, व ला मात्रा वे आणि र ला वेलांटी री. म्हणजे आपण कावेरी हा शब्द वाचतोय त्यांच्या लक्षातच येत नाही. काय है? त हा ए न त ए त ए त ए ते. काय झालं? शाबाश. तू सांग काय आहे का? झ हा ए झ ए झ ए. काय झालं बघा? झे. आता बघा काय? प ए प ए प ए काय झालं? या प्रकारे शिकवून मुलांना वाचता पटकन येईल हे खरंय. पण काना, मात्रा ही नावं त्यांना कशी कळणार? नंतर सांगता येतील ना. एकदा का त्यांना चांगलं वाचता यायला लागलं ना की आवर्जून सांगावीत त्यांना ही नावं. येस, आपलं ऑब्जेक्टिव्ह मुलांना वाचायला शिकवणं हे. ते चांगल्या रीतीने कसं पूर्ण होईल ते पाहायला हवं.